चला ऑफिशियल स्पीडअप घ्यायचा आहे. नक्कीच आपण पाहतोय सलामीची जोड साखळी म्हणजेच मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे हिरामण आणि विनय. हॅलो हॅलो. नक्कीच आपण पाहतोय म्हणजेच ट्रॉम्बे या संघाचा एक प्रामुख्याचा गोलंदाज पिवनच्या षटकामध्ये दाखल झालाय राज. नक्कीच आपण पाहतोय स्ट्राईक एंडवर फलंदाज विनयला. विनयला आपल्या संघासाठी शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये अर्थातच विकेटच्या आतमध्ये टिकावं लागेल. कारण ट्रॉम्बे संघाचा विचार केला ना तर चांगला संघ एक. इथे मात्र पहिल्या चेंडूला सन्मान दिलाय. परंतु इथे काय होतंय म्हणजेच एकेरी धाव सुद्धा कंप्लीट केली आणि एकेरी धावेच्या सहाय्याने अर्थातच धाव पुस्तकाचा इथे होतोय श्री गणेश आणि धावफलक जाऊन पोहोचतंय 1 अंकावरती. पहिला चेंडू झालेला आहे. पहिल्या चेंडूला हलक्याशा हातानं उदय सर सन्मान दिलाय. नक्कीच पहिल्या चेंडूला इथे सन्मान दिलाय म्हणजे हलक्याशा हातानं चेंडूला ड्राईव्ह केलं होतं. परंतु त्याच्यावरती एक एकेरी धाव आले परंतु ती धाव रिस्की म्हणावी लागेल. आपण पाहतोय राजचा दुसरा चेंडू प्रगती पथावर आहे. इथे मात्र प्लेयर आहेत परंतु इथे झाली आहे चुकी आणि चुकीला नसतीये माफी. परंतु 3-3 क्षेत्ररक्षक चेंडूला चेस करतायत. उचलणार फेकणार त्वरित आपण पाहतोय. पंच 3 धावा इथे यशस्वीरित्या कंप्लीट केल्यात आणि या 3 धावेच्या साह्याने धाव पुस्तक जाऊन पोहोचत 2 चेंडू आणि 4 या अंकावरती. नक्कीच गुड रनिंग बिटवीन द विकेट. बाहेरून कोणी आवाज देऊ नये मी तुम्हाला विनंती करतो. दोन्ही संघाच्या प्लेयर्सला विनंती आहे की बाहेरून कोणी आवाज देऊ नये. नक्कीच आपण पाहतोय 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. 4 षटकांचा हा सामना आहे म्हणजेच आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना आहे. पहिल्या फेरीतला हा फटका चांगला आहे नक्कीच प्लेयर आहे तिथे स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका मारला होता. परंतु उचलणार फेकणार तर एक धाव यशस्वीरित्या कंप्लीट सुद्धा केली आहे आणि नक्कीच जर का धाव पुस्तकाचा विचार केला ना तर थोडंसं शांत क्रिकेट एकेरी दुहेरी धावेला प्राधान्य देत असताना आपण पाहतोय दोन्ही फलंदाज आणि ते केलं पाहिजे. कारण पिवनच्या षटकामध्ये ना कुठेतरी प्रामुख्याचा गोलंदाज म्हणजे ट्रॉम्बे संघाचा गोलंदाज आपण पाहतोय राजला काय गोलंदाजी करतोय. 5 धावांवरती रोखलंय आणि नक्कीच 3 चेंडूचा खेळ झालेला आहे त्याचा. इथे मात्र फटका करस दमदार आहे आणि एक नाही दोन येते तब्बल 4 धावा मिळतील या फटक्यावरती. तोपर्यंत आपण देऊया डीजे मास्टर सुमेधला. धन्यवाद डीजे मास्टर. आपण पाहतोय या चौकाराची पहिल्या षटकामध्ये अर्थातच पिवनच्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये या चौकाराची गरज होती आणि तो चौकार आपण पाहतोय हिरामनच्या बॅटमधून आलाय. पुनश्च एकदा फटका हा देखील दमदार आहे. या फटक्यावर ते मिळतील धावा. आलाय तो दर्जेदार असा षटकार होऊन जाऊ डीजे.
आपण पाहतोय P1च्या षटकामध्ये फलंदाजी करत असताना जिथे 30 यार्ड सर्कलचं रेस्ट्रिक्शन आहे ना, त्या षटकामध्ये फलंदाजी करत असताना आणि आपण आता इथे पाहतोय पंच षटक समाप्त झाले का? नक्कीच नक्कीच. इथे पहिलं षटक झालंय समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपुस्तक जाऊन पोहोचतंय बिनबाद 15 वरती. जर का पोदी या संघाची जम्याची बाजूचा विचार केला ना, तर एकही विकेट म्हणजे एकही ब्रेक थ्रू त्यांना काही मिळालाच नाहीये. आणि नक्कीच कुठेतरी प्रयत्न करतात ट्रॉम्बे कोलीवाडा या संघाचे गोलंदाज की एक ब्रेक थ्रू मिळेल, म्हणजेच कुठेतरी आपल्या संघाला धीर सुद्धा मिळेल. कारण तुम्हाला वारंवार सांगू इच्छितो की जेव्हा जेव्हा निर्धाव चेंडू हाताळतील ना, तेव्हा तेव्हा कुठेतरी पोदी या संघाच्या फलंदाजांवरती प्रेशर आणण्याचं काम नक्कीच गोलंदाज करतील आणि आपण पाहतोय तेच घडतंय. आपण पाहतोय विराजला, परंतु या दोन्ही प्रामुख्याचा म्हणजे जी फलंदाज आहे त्यांचा विचार केला ना, तर काय फटकेबाजी करतात. अर्थातच म्हणजेच हिरामनचा विचार केला तर चार चार चेंडू झालेले आहेत, म्हणजे त्यांनी फेस केलेत 4 चेंडू आणि तब्बल 13 धाव्यांवर खेळतोय. काय फटकेबाजी करतोय हिरामन. नक्कीच अशीच फटकेबाजींची अपेक्षा आणि इच्छा होती की आमचा प्लेअर म्हणजेच त्याला ओपनिंगच्या भूमीत आम्ही ज्याला पाठवलंय. नक्कीच नक्कीच इथे मात्र फटका फसलाय. चेंडू खाली स्वतः कॅप्टन आहेत प्रमोद. कोणत्याही प्रकारची नाही झाली चुकी आणि इथे मात्र मोठा ब्रेक थ्रू मिळालाय पोदी या संघाला. नक्कीच होऊन जाऊ दे डीजे. जर्सी नंबर 10 त्यानं प्रदान केली आहे आणि तो मैदानाच्या मध्ये दाखल झालाय सुयोग. नक्कीच सुयोगला आपल्या संघाची अर्थातच त्याला वनडाऊनच्या भूमिकेत का पाठवलं ना, त्याला सिद्ध करावं लागेल. कारण उदय सर वनडाऊनची भूमिका आहे ना, ती खूप महत्वाची असते आणि ती त्याला भूमिका चांगल्यापणे इथे पार पाडावी लागेल. नक्कीच इच्छा आणि अपेक्षा आहेत पोदी या संघाच्या सुयोगवरती, परंतु जर का अजून पाहायला गेलं ना, तर हिरामन आहे. आपण पाहतोय हिरामनला अजूनही विकेटवर टिकून आहे हिरामन आणि जर का तो टिकला ना, तर सहजरित्या 45 ते 50 धावा तो कुठू शकतो. ती क्षमता आहे त्याच्यामध्ये. परंतु आपण पाहतोय न्यू बॅटर सुयोग ऑन द स्ट्राईक मार्कवर आपण पाहतोय विराजला. पहिल्या चेंडूवरती विराजना मोठा एक ब्रेक थ्रू मिळवून दिला होता, परंतु आता जर का पाहायला गेलं ना, तर दुसरा चेंडू सुद्धा चांगला हाताळला होता. दुसऱ्या चेंडूवरती एकच धाव इथे आली आहे. एका धावेच्या साईने जर का धाव पुस्तकाचा विचार केला, तो स्थिर होता 15 या अंकावरती, तो आता जाऊन पोहोचलाय 16 या अंकावरती. नक्कीच 16 धावात आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र फटका चांगला आहे. एका कलात्मक स्ट्रोक लगावला होता कव्हरच्या दिशेनं, परंतु प्लेअर आहे तिथे उचलणार फेकणार. तर त्या दोन्ही बॅटर्सने एकच धावेवर समाधान मानायचं योजलं होतं आणि नक्कीच एकच धाव आली आहे. एका धावेच्या साईने धावपुस्तक जाऊन पोहोचले एका गटाच्या मोबदल्यामध्ये 17 या अंकावरती आणि 17 म्हणलं ना, तर कोणावर तरी खतरा येणार. आणि नक्कीच आपण पाहतोय काय गोलंदाजी करतोय गोलंदाज विराज. अगदीच मोठ्या श्रेणीचा हा गोलंदाज आहे. इथे मात्र फटका दमदार होता, परंतु प्लेअर आहे तिथे थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं, परंतु अचूक फेकी आपण पाहायला गेली आणि एकच धाव या चेंडूवरती सुद्धा मिळाली. नक्कीच 4 चेंडू झालेले आहेत. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव पुस्तकामध्ये धावा लगवल्यात त्या 18 धावा. धावा आपण पाहतोय. नक्कीच हा चेंडू चांगला होता, परंतु खणून काढला या चेंडूला. प्लेअर आहे तिथे उचलणार फेकणार. दुसऱ्या धावेचा कॉल होता, परंतु हिरामनना अपील फेटाळली आणि नक्कीच आपण पाहतोय आता सुयोग असतील शेवटच्या चेंडूवरती. म्हणजेच दुसऱ्या षटकातला हा शेवटचा चेंडू आहे प्रगतीपथावर. आतापर्यंत जर का विराटच्या स्पेलचा विचार केला ना, तर त्यानं एक विकेट म्हणजेच मिळाली आहे त्याला त्याच्या स्पेलमध्ये आणि फक्त 4 धावा त्यानं खर्च केल्यात. शेवटचा चेंडू आहे. इथे मात्र काय घडतंय.
नक्कीच शेवटचा चेंडू सुद्धा आलाय निर्धाव. ज्या षटकाची नितांत गरज होती ना, म्हणजेच ट्रॉम्बे या संघाला, कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा आल्या होत्या. परंतु विराजनं सांगितलंय माझ्यामध्ये ती कॅपॅबिलिटी आहे, माझ्या मनकडे ती ताकद आहे की मी कोणत्याही फलंदाजाला जागेवर रोखून ठेवू शकतो, आणि त्यांनी ती सिद्ध सुद्धा केली आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि नक्कीच धाव पुस्तक जाऊन पोहोचलंय. एक गड्याच्या मोबदल्यात, अर्थातच विनयच्या मोबदल्यात 19 या अंकावरती. नक्कीच 12 चेंडूचा वाजवी खेळ झालेला आहे. 2 षटकं झाली आहेत समाप्त. तुमच्याकडे जर का विचार केला ना तर अजूनही 12 चेंडू आहेत. जर का 12 चेंडूमध्ये जर का तुम्ही 25 ते 30 धावा केल्या ना तर सहजरित्या एक मोठी फायटिंग टोटल तुम्ही ट्रॉम्बे कोलीवाडा अर्थातच या संघासमोर ठेवू शकता. आणि नक्कीच जर का विचार केला उदय सर पहिल्या षटकामध्ये म्हणजेच P1च्या षटकामध्ये अधिकात अधिक धावा आल्या होत्या, म्हणजेच तब्बल 15 धावा आल्या होत्या. परंतु दुसऱ्या षटकामध्ये धावा रोखण्याचं काम विराजनं करून दाखवलंय. नक्कीच दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त एका गड्याच्या मोबदल्यात म्हणजेच एक विकेट त्यानं एक मोठा ब्रेक थ्रू त्यांना दिलाय. ज्या ब्रेक थ्रूची नितांत गरज होती ना ट्रॉम्बे कोलीवाडा या संघाला, नक्कीच तो ब्रेक थ्रू त्याने विराजनं मिळवून दिला आणि फक्त 4 धावा त्यानं खर्च केल्या. नक्कीच आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये भावेश आलं. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय भावेशला जशी गोलंदाजी विराजनं केली ना त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून अर्थातच त्याला फॉलो करून तुम्हाला फेकी करावे लागेल. जर का आपल्या संघाला असंच फ्रंट फुटवर ठेवायचं असेल ना तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा तुम्हाला अशाच प्रकारची गोलंदाजी होणं गरजेचं आहे. कारण आपण दोन्ही संघांचा विचार केला ना तर दूरवरचा प्रवास करून हे दोन्ही संघ इथे आलेत. आज आपण पाहतोय वर्णा क्रिकेट संघ वर्णे आयोजित मैत्री चषकामध्ये खेळायला. इथे मात्र आपण पाहतो एक बिग स्ट्रोक, हा ह्यूज अँड हँडसम. आम्हाला आमचे पंच सांगतायत दोन्हीही हात आकाशामध्ये समांतर करून की हा षटकार नक्कीच होऊन जाऊ दे डीजे. पाहतोय रवी आहे तिथे. नक्कीच रवीचं खरंच खूप कौतुक करावं लागेल, कारण आता चेंडूला शोधण्याचं काम त्यांना केलंय. नक्कीच मॅच बॉल किती इम्पॉर्टंट असतो ना ते त्यांना सुद्धा माहिती असेल. आणि नक्कीच आपण पाहतोय पहिल्या चेंडू पासून म्हणजेच गोलंदाज भावेशला आकाश दाखवण्याचं काम फलंदाज हिरामण करतायत. हिरामणचा जर का विचार केला ना उदय सर तर 7 मध्ये तब्बल 21 वर तो खेळतोय. देखील फटका दमदार, फटक्यामध्ये आहे वजन आणि या चेंडूवरती मिळतील धावा अर्धा डझन. होऊन जाते डीजे. आपण आपलं क्षेत्ररक्षण आहे तसं सजून घ्यायचं. नक्कीच काय फटकेबाजी करतोय, ज्या फटकेबाजीची ज्या इनिंगची गरज होती ना, कारण त्याला ओपनिंगच्या भूमिकेत का पाठवलं होतं म्हणजेच पोदी या संघाने त्याच्यावरती विश्वास का दाखवला होता हे त्यानं खरंच सिद्ध करून दाखवलंय. कारण आतापर्यंत जर का हिरामनचा विचार केला तर 8 चेंडू त्यानं फेस केलेत आणि 8 चेंडू मध्ये जर का तो वैयक्तिक खेळतोय 27 या अंकावरती काय फलंदाजी करतोय. नक्कीच 2 चेंडू झालेले आहेत. इथे मात्र गतीमध्ये केलं होतं परिवर्तन, परंतु लाईन आणि लेंथ काही सापडली नाहीये. आणि आम्हाला आमचे पंच म्हणजेच अतुल नवले सर सांगतायत की हा वाईट चेंडू आहे, म्हणजेच एक अवंतर धावानं गोलंदाजाला इथे दंडित केलंय. नक्कीच एक अवंतर धाव पुस्तकामध्ये ऍड होऊन आपल्याला पाहायला मिळते 32 या अंकावरती. इथे मात्र सरळ फटका टोलवला होता, परंतु इथं काय फिल्डिंग केली अगदीच आपल्या पायाच्या जोरानं, म्हणजेच आपल्या पायानं हा बॉल अडवलाय आणि तब्बल 3 धावा म्हणजे आपल्या टीमसाठी म्हणजेच ट्रॉम्बे या संघासाठी इथे सेव्ह सुद्धा केलेत. काय फिल्डिंग केली नक्कीच.
दोन धावा आहेत या. नक्कीच 2 धावा आपण पाहतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. काय फटकेबाजी करतोय विनय. हिरामन 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 खरंच आपण पाहायला गेलं ना, हिरामनच्या नावातच हिरा आहे आणि त्या हिऱ्यासारखा चमकत असताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आलाय तो दर्जेदार असा षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. आपण पाहतोय काय षटकार आलाय. अर्थातच म्हणजे विनयची विकेट गेली होती ना, तर कुठेतरी पोदिया संघ आपल्याला म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरती कुठेतरी निराशा आपल्याला पाहायला मिळाली. परंतु हिरामनने सांगितलं की मी अजूनही मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे, माझ्यामध्ये ती क्षमता आहे, माझ्यामध्ये ती कॅपाबिलिटी आहे की मी या सामना म्हणजेच सामन्याला एक डिफेंडेबल टोटल पर्यंत नेऊन ठेवू शकतो. आणि खरंच ते त्यांनी करून सुद्धा दाखवलंय. तब्बल त्यानं फक्त आणि फक्त 10 चेंडू फेस केलेत आणि 35 धाव्यांवर वैयक्तिक खेळतोय हिरामन. काय बॅटिंग करतोय, ला जॉब अफलातून बॅटिंग, एक दर्जेदार बॅटिंग करतोय. परंतु इथे मात्र भावेशला चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण दुसऱ्या षटकामध्ये विराजनं काय गोलंदाजी केली होती, अगदीच प्रेमात पाडणारी गोलंदाजी विराजनं केली होती. इथे मात्र चान्स मोठा आहे. इथे मात्र काय घडतंय, जो हिरामन मैदानाच्या आतमध्ये गरजत होता ना, बरजत होता, त्याला मात्र इथे तंबूच्या थरला पुनश्च एकदा पाठवलं. एक मोठी विकेट, एक मोठा ब्रेक थ्रू होऊन जाते डीजे. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आदित्य. आदित्यला जशी फलंदाजी हिरामनने केली ना हिऱ्यासारखी, तशीच फलंदाजी करावी लागेल. परंतु आता जर का धाव पुस्तकाचा विचार केला ना, तर तिसऱ्या षटकामधले 5 चेंडू झालेले आहेत. 2 गाड्यांच्या मोबदल्यात 40 धावा आपल्याला पाहायला मिळतात एकवटलेल्या. लास्ट बॉल ऑफ दी थर्ड ओव्हर आपण पाहतोय. इथे मात्र झेल घेण्याची संधी होती, पण ती संधी हुकवली आहे. नक्कीच 22चं सुद्धा कौतुक करावं लागेल. भले त्यांनी 22 धावा खाल्ल्या, परंतु हिरामन सारखा फलंदाज तंबूच्या सराला पाठवला. नक्कीच तिसरं षटक झाले समाप्त. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव पुस्तकामध्ये आपल्याला धावा पाहायला मिळतात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 41 या अंकावरती. डीजे मास्टर तोपर्यंत तुम्हाला संधी होऊन जाऊ दे. नक्कीच आपण पाहतोय स्कोर कार्डवर धावा आपल्याला पाहायला मिळतात ना. 41 धावा लगवल्यात, 18 चेंडू झालेले आहेत. तुमच्याकडे अजूनही 6 चेंडू बाकी आहेत. आपण पाहतोय दिनेशला गोलंदाजी मार्कवर कुठेतरी जर का उदय सर पाहायला गेलं ना, तर 12th मॅनच्या चेहऱ्यावरती निराशा आणि हताशा आपल्याला पाहायला मिळते. 41 धावा, काय बॅटिंग केलं हिरामननं. म्हणजेच आपल्या फलंदाजीच्या जोरावरती ही एक त्यानं फायटिंग टोटल उभारली आहे. परंतु आता दोन्ही फलंदाजांवरती संधी आहे, चान्स आहे त्यांच्याकडे, तो त्यांना ग्रॅब करावा लागेल. परंतु पंच आमच्याकडे वळतायत आणि सांगतायत की एक अवांतर धाव आहे, म्हणजेच गोलंदाजाला दंडित केलंय. नक्कीच हा वाईट चेंडू आहे आणि एक धाव पुनश्च एकदा ऍड केली जाते एक्स्ट्राची. 42 धावा आपण पाहतोय. रिव्हर्सचा अटेम्प्ट दुधारी तलवार झालाय सक्सेसफुल फटका आणि धावा मिळतील त्या 4 होऊन जाऊ दे.
थोडस जोर कमी पडला. नक्कीच काय काय धावलेत म्हणजेच 2 धावा इथे आपल्याला पाहायला मिळाल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिले गेली म्हणजेच दोन्ही बॅटर्सनं अगदीच चित्याच्या चपलाईनं या 2 धावा कंप्लीट केल्या. या 2 धावाच्या साहाय्याने धावपुस्तक जाऊन पोहोचतंय 48 या अंकावरती. 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. इथे मात्र गुडघ्यावरती बसून फळ्यांच्या क्षेत्रात हा फटका टोलायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही झालाय पुरेसा. नक्कीच हा निर्धाव चेंडू आलाय. जेव्हा जेव्हा निर्धाव चेंडूची सांगता होईल ना, तेव्हा तरी कुठेतरी म्हणजेच ट्रॉम्बे या संघाच्या प्लेयर्सला धीर येईल का. इथे मात्र शॉर्ट चेंडू होता. इथे मात्र धावची स्वरूपात पकडायची संधी होती, परंतु संधी इथे हुकवली गेली आणि नक्कीच 1 धाव आली गेली. 49 धावा अर्धषटकाच्या उंबरट्यावर येऊन थांबलाय पोदी संघ. 3 षटक 4 चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत झालेले आहेत. म्हणजेच 4 चेंडू या षटकामधले, अर्थातच शेवटच्या षटकामधले स्लॉग ओव्हर मधले हाणामारीचा षटक या हाणामारी चालू सुद्धा आहे. 4 चेंडू झालेले आहेत. 8 धावा यानं खर्च केल्यात. म्हणजेच गोलंदाज दिनेशनं अजूनही 2 चेंडू बाकी आहेत पहिलं सत्र समाप्त होण्यासाठी. इथे मात्र चांगला चेंडू पुन्हा एकदा आलाय निर्धाव चेंडू. या षटकामध्ये आपल्याला बऱ्याचशा धावा कमी होत असताना पाहायला मिळाल्या, कारण गोलंदाजाचा जर का विचार केला ना, तर तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 22 धावा त्यानं खर्च केल्या होत्या. नक्कीच भावेशनं शेवटचा चेंडू होता, परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहेत तैनात. इथे मात्र काय घडतंय, इथे मात्र काय झेल पकडलाय. एक नाही दोन नाही तर तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये चेंडूला गॅदर केलाय आणि मात्र इथे फलंदाज होतोय बाद. आली आहे ती मोठी विकेट शेवटच्या चेंडूवरती. डीजे आता होऊन करायच्यात 50 धावा.
शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगतदार दिसेल मात्र, कारण दोन्ही संघ दिग्गज संघ मात्र मैदानामध्ये तुम्ही पाहताय. गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज असतील हिरामन, ज्याच्या बॅटतून आपल्याला 35 धावा बघायला भेटल्या. आणि आता ज्यांचं आगमन झालं तर आमचे जे मेन आयोजकाच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहतात ते नवीन दादा इथे मात्र उपस्थित झालेत. नवीन दादा, आपलं देखील मनापासून सहर्ष स्वागत, खूप सारं स्वागत असेल. 24 चेंडू 50 धावांचं समीकरण ट्रॉम्बे संघाला विजयासाठी. प्रमोद स्ट्राईकला असेल, प्रमोद मात्र स्ट्राईकला असेल. जी गाडी आले ना समोर, आता तिचे लाईट बंद करा प्लीज. स्ट्राईकला असेल प्रमोद, नॉन स्ट्राईकला पाहत आहे विराज. समोर गोलंदाज सचे होते गोलंदाजीच्या मार्गावरती. हिरामन, ज्याच्या बॅटतून धुवाधार फटकेबाजी बघितली, तोच हिरामन आता मात्र गोलंदाजीसाठी असेल. 24 चेंडू 50 धावांचं समीकरण. गोलंदाज सज्ज होतो हिरामन. समोर आव्हान असेल आक्रमक फलंदाज प्रमोद याचा. बेस्ट विरुद्ध बेस्ट, हिरामन विरुद्ध प्रमोद. यावेळेस मात्र वेगवान चेंडू मात्र इथे बघायला भेटतोय. विराज या फलंदाजाला डॉट चेंडू इथे मात्र टाकला जातोय. पहिला चेंडू मात्र हिरामन याचा सुंदर पडतोय. 23 चेंडू 50 धावांचं समीकरण होईल. इथे निर्धाव चेंडू पडल्यानंतर 24 चेंडू 50 धावांचं गरज होती आणि जसा डॉट चेंडू पडला तर समीकरण होते. 23 चेंडू मध्ये करायच्यात 50 धावा. यावेळेस फुल टॉस चेंडू होता, सरफ खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे संघाचा श्री गणेशा आणि वैयक्तिक खातं खोलण्यामध्ये यशस्वी ठरलाय विराज हा फलंदाज. एक धाव मात्र स्कोअरबोर्ड वरती लागल्या जाते. एक चांगला कार्पेट लेवलचा फटका विराजच्या माध्यमातून पाहिला, परंतु एक आक्रमक फलंदाज, स्फोटक फलंदाज स्ट्राईकला असेल प्रमोद. सज्ज होते गोलंदाज देखील. गोलंदाजीच्या मार्गावरती हिरामन. यावेळेस मात्र क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र मात्र इथे टाकलं जात आहे. डॉट चेंडू मात्र पडतोय. तिसरा चेंडू अप्रतिम टाकला गेला होता हिरामन याच्याकडनं. 3 चेंडूचा खेळ झालाय. तसेच आत्ताच आगमन झाले लक्ष्मण ढेबे तसेच वसंतजी ढेबे खास माथेरानवरनं इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत आहे. यायचं आपल्याला व्यासपीठावरती. लक्ष्मण ढेबे, वसंत ढेबे जे आपले मेन आयोजक आहेत. मनोज झोरे यांचे मामा लक्ष्मण ढेबे इथे उपस्थित झालेत. तसेच मनोज झोरे यांचे काका वसंतजी ढेबे हे देखील इथे उपस्थित झाले. त्या दोघांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत आहे. यावेळेस मात्र मैदानामध्ये काय घडतंय? दांडी 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 गोल, विकेटचं पातान. मोठे धावा बघायला भेटल्या असत्या, परंतु प्रमोदला बॅक टू पॅव्हलियन पाठवण्यामध्ये यशस्वी ठरलाय हिरामन गोलंदाज. खरं कौतुक करावं लागेल हिरामनचं देखील. पॉवर प्लेचं षटक टाकतोय आणि आतापर्यंत धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 4 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केलाय. खरं चांगली गोलंदाजी हिरामनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. फलंदाज मैदानामध्ये जात आहेत. विशाल
चार चार पाच पाच सॉरी पाच 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 बॉल झाले सर. अप्रतिम गोलंदाजी हिरामानची मात्र इथे बघायला भेटते. यावेळेस मात्र काय घडतंय मैदानामध्ये, इथे अपील केली जाते. अपील फक्त तुम्ही दोनच ठिकाणी करू शकता, एक तर क्रिकेटच्या मैदानामध्ये आणि दुसरी कोर्टामध्ये. परंतु इथे एक धाव घेतले, पहिलं षटक संपते. धावसंख्या स्कोरवरती लागले 2 वर. संधी देवी या डीजे मास्तर सुमित गायकवाड यांना. KTC लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या ही स्पर्धा पाहताय. खरं KTC लाईव्ह म्हटलं तर एक कर्जतमधलं एक मोठं चॅनल आहे यूट्यूबच्या माध्यमातून, आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र ही आपण कव्हर करतोय. गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज सुमेध मात्र सुमित. यावेळेस मात्र काय घडतंय मैदानामध्ये, पहिल्या चेंडूवरती होते दांडी दांडी दांडे दांडे गोल. ट्रॉम्बे कोळीवाडा इथून बिलॉंग करणारा संघ आज मात्र कुठेतरी संकटात इथे सापडलाय. आतापर्यंत दुसरं षटक चालू असताना धावसंख्या स्कोरबोर्डवरती पोहोचले जाते ती 2 वरती. यावेळेस फुल टॉस चेंडू होता, मिसटायमिंग फटका आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षकाकडे चुकी होणार नाही. इथे मात्र बॅक टू बॅक दुसरी विकेटचं होत आहे. वतन डीजे मास्टर. पहिली ट्रिक होणार का सुमित या गोलंदाजाची. आतापर्यंत 2 चेंडू टाकलेत, एकही धाव दिली नाहीये आणि 2 विकेट मात्र घेतल्यात. 2 चेंडूवरती 2 विकेट, एक त्रिफळाचीत आणि दुसरी झेलबाद. इथे मात्र हॅट्रिक होणार का सुमित या गोलंदाजाची. आजच्या दिवसातली पहिली हॅट्रिक चा मान या गोलंदाजाच्या नावावरती जाणार का. फलंदाज पाहताय मैदानामध्ये आदित्य. यावेळेस फटका अप्रतिम आहे, लय मध्ये जोश मध्ये येतोय, दर्जेदार सिक्सर.
अप्रतिम षटकार मात्र या बघायला भेटलाय तिसऱ्या चेंडूवरती. यावेळेस मात्र काय घडतंय मैदानामध्ये, त्रिफळाचीत नजर आटे, दुर्घटना घटे, इथे विकेटचं पतन. चार चेंडू झालेत, 6 धावा आल्यात, परंतु महत्वपूर्ण म्हणजे असतील 3 विकेट देखील या गोलंदाजाने सुमितने घेतल्यात. खरोखर एक चांगली गोलंदाजी सुमितच्या माध्यमातून आपण पाहतोय. यावेळेस वेगवान चेंडू सुमितच्या माध्यमातून इथे मैदानामध्ये बघायला भेटतोय. धावसंख्या थांबल्या जाते फक्त आणि फक्त 8 वरती. खरोखर चांगली गोलंदाजी सुमितच्या माध्यमातून देखील बघायला भेटते. एक षटकार आलाय, परंतु 3 विकेट देखील घेतलेत आपल्या गोलंदाजीच्या मार्गावरती. यावेळेस फटका मिस टायमिंग आहे, परंतु एकही धाव इथे भेटणार नाहीये. निर्धाव चेंडू इथे षटक घोषित होत आहे. 2 षटकांचा खेळ संपला, धावसंख्या पोहोचल्या जाते 8 वरती. धावा करायच्यात. गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज सज्ज झालाय. आदित्य विरुद्ध विराज, जो ओपनिंग साठी फलंदाजीसाठी आलाय. तो विराज मात्र तुम्ही पाहताय स्ट्राईकला. यावेळेस मात्र आडव्या बॅटने घेतलेला फटका क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून बघायला भेटते, परंतु इथे 2 धाब्याचा प्रयत्न केला जातोय. बघता बघता 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धाव्याने धावसंख्या पोहोचते ती 10 वरती. तिसरं षटक चालू आहे. धावसंख्या पोहोचल्या गेले ती 10 वरती. करायच्यात 11 चेंडू मध्ये करायच्या 40 धावा. यावेळेस आडव्या बॅटने घेतलेला फटका क्षेत्ररक्षक आहे, परंतु क्षेत्ररक्षक फक्त आणि फक्त प्रेक्षक म्हणून राहील. पंचांचा इशारा येतोय. वरनाई क्रिकेट वरने आयोजित मैत्री चषक मधला येणारा दमदार डाबलाल दंतमंजन चौकार. करते फटक्यामध्ये आहे वजन, फटक्यामध्ये आहे वजन. धावा भेटतील अर्धा डझन, अर्धा डझन, अर्धा डझन. परंतु काय ऐवज झेल मात्र इथे घेतलाय. एक हातामध्ये ऐवज झेल घेतल्या. खरोखर प्रेक्षकाचं देखील कौतुक करायला पाहिजे. अप्रतिम झेल
प्रेक्षकाच्या माध्यमातून आम्हाला इथे स्क्रीनवर मात्र इथे बघायला भेटला. 9 चेंडू 30 धावांचं समीकरण. 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 12 धावा सर इथे उदय सर आल्यात. जर पाहिलं ना तर मात्र 3 चेंडू मध्ये धावा आल्यात त्या 12. 9 चेंडू 30 धावांचं समीकरण. फलंदाज काहीसा फॉर्म मध्ये येतोय. 5 चेंडू मध्ये 13 धावांवरती फलंदाजी करतोय विराज. तो बोलत असेल पहिले षटक का मला फलंदाजी भेटली नाही, कारण हा फलंदाज फक्त नॉन स्ट्राईकला उभा होता. उदय सर सांगायचं झालं तर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होणार. 9 चेंडू 30 धावांचं समीकरण आहे. 9 चेंडू 30 धावा. यावेळेस मात्र काय घडतंय मैदानामध्ये, अप्रतिम फटका इथे मात्र बघायला भेटतोय. बॅट्समन आला रंगात, बॅट्समन आला रंगात आणि चेंडूला पाठवला ढगात. येतोय A1 क्वालिटीचा षटकार. इथे मात्र मैदानामध्ये काय घडतंय, विराज या फलंदाजाचं वादळ 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 मैदानामध्ये घुमतंय. 8 चेंडू 24 धावांचं समीकरण. मॅच कुठे होती, मॅच कुठे चालले, कारण आत्ता 4 चेंडू मध्ये धावा आल्यात 18. 2 षटकार 1 चौकार मात्र बघायला भेटलाय. आठ चेंडू 24 धावांचं समीकरण. मॅच कुठे होती, मॅच चालले कुठे. एक धुव्वादार फटकेबाजी विराजच्या माध्यमातून या मैदानामध्ये पाहतोय. 8 चेंडू 24 धावांचं गरज. गोलंदाज काहीसा महागडा पडतोय. आदित्यला वाटत असेल आता या फलंदाजाला चेंडू टाकायचा तरी कोणता, काहीसा फॉर्म मध्ये दिसतोय विराज हा फलंदाज. 6 चेंडू मध्ये 19 धावांवरती फलंदाजी करतोय. यावेळेस मात्र काय घडतंय मैदानामध्ये, इथे मात्र केली जाते दांडी 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 गोल. इथे मात्र समीकरण बदली होणार. जो महत्वपूर्णची विकेट होती, विराजच्या बॅटीतून मोठे धावा येत होत्या, तो विराज, परंतु बॅक टू पॅव्हलियन. तर समीकरण असेल 7 चेंडू मध्ये 24 धावांचा. विराज म्हणत असेल या चेंडूवरती जर मोठा फटका आला असता तर मात्र 4 किंवा 7 समीकरण वेगळं असतं, परंतु आता समीकरण होत आहे 7 चेंडू 24 धावांचं समीकरण. मॅच रंगात येते येते रंगात, कारण दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे संघ आहेत. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगतदार सामना हा बघायला भेटेल. कोणताही संघ माघार घेणार नाही. 7 चेंडू 24 धावांचं समीकरण. 7 चेंडू 24 धावांचं समीकरण. सर्व खेळाडू मात्र गोलंदाजाला प्रोत्साहन करताना, कारण 5 चेंडू मध्ये या गोलंदाजाने 18 धावा खर्च केल्या होत्या. त्याला कुठेतरी प्रोत्साहन द्यायला गरजेचं असेल, तेच मात्र संघ करतोय. प्रत्येक संघ मात्र संघ सांगतोय गोलंदाजाला शेवटचा बॉल आहे. 7 चेंडू 24 धावांची गरज. यावेळेस सर्व बॅटने खेळलेला कार्पेट लेवलचा फटका आहे. क्षेत्ररक्षक येणार, बॉल उचलणार, फेकणार. इथे मात्र काय घडतंय मैदानामध्ये, दुसरी धाव घेताना काय घडलं मैदानामध्ये, इथे मात्र विकेटचं पतन होतंय. डीजे मास्टर
यावेळेस मात्र ते मात्र अपील केली जाते. पहिला चेंडू इथे निर्धाव मात्र इथे बघायला भेटतोय. 5 चेंडू 23 धावांचं समीकरण होईल. प्रतिम दीपक या गोलंदाजाचा पहिला चेंडू मात्र प्रतिम पडतोय. पंच मात्र इथे दंडित करतायत गोलंदाज झाला. दीपेशचा मात्र हा चेंडू वाईट पडतोय. समीकरण होतंय 5 चेंडू 22 धावांचं समीकरण. 5 चेंडू 22 धावांचं. इथे मात्र काय घडतंय मैदानामध्ये, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. एक धाव मात्र इथे घेतले जाते. चार चेंडू 21 धावांचं समीकरण. यावेळेस मात्र काय घडतं मैदानामध्ये, इथे मात्र एक धाव घेतली जाते. यावेळेस एक चांगला चेंडू मात्र इथे पडतोय. इथे मात्र एक धाव घेतली जाते. इथे मात्र सामना एका हाती गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे मात्र जाताना दिसतोय आपल्याला. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र पंचांनी आकाशाकडे बोट उंचवलंय. पंचांनी सांगितलंय OUT आउट. विकेट सोबत आहे. इथे मात्र कार्पेट लेवलचा फटका इथे मात्र बघायला भेटतोय. क्षेत्ररक्षक बॉल परत जाणार, बॉल उचलणार, फेकणार. इथे मात्र विजयी झालाय तो संघ. बापदेव पोलीस संघ मात्र इथे विजयी झालाय. नेक्स्ट मॅच असेल बापदेव पोली विरुद्ध महापोली. कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचे. नवीन भाई यांच्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहे. मॅन ऑफ द मॅच ठरतो